हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज ना मी तुमच्याशी ना चुलीवरती बघा इथे मी कोबीची भाजी बनवायला घेतलेली आहे, ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी पहिल्यांदाच ना अशी चुलीवरती आज भाजी बनवायला घेतलेली आहे. कधीतरी चपाती भाकरी बनवले, पण भाजी कधीच बनवली नव्हती चुलीवरती. पण आज पहिल्यांदा चुलीवरती बनवले आणि खूप छान आणि लवकर झटपट झाली बरं का ही भाजी. तर तर मी आणखीन ना तुम्हाला ना आपली ना कैरीची चटणी देखील मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा मी छान अशी ना कोबीची भाजी बनवले. जिरे मोहरी टाकून घेतली, तेल छान तापल्यानंतर आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, लसूण कोथिंबीर आणि नंतर ना बॅडगी तिखट आणि आपलं ना थोडीशी हळद आणि आपली मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तर मस्त अशी ना कोबीची भाजी बनवून घेतली. जास्त काही शूट केला नाही आहे, कारण पहिल्यांदाच मी चुलीवरती आज ना भाजी बनवली होती कोबीची आणि खायला तर एकदम टेस्टी झाली. आणि आत्याने नंतर ना चपाती वगैरे बनवून घेतली आणि नंतर इथे बघा मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ घेतलेली आहे. बघू संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी बनवायची. तरी ती मी ना डाळ भिजत घातलेली आहे. तरी कशाची डाळ आहे तर ना हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे. तर आपल्याला ना कैरीची चटणी बनवायची आहे. तर उन्हाळा चालू झाले ना आपल्याला एक चाहूल लागते बरं का, ती म्हणजे गावाकडची आंबट गोड अशी ना कैरीची चटणी. मला देखील आठवते, तुम्हाला पण आठवते का कैरीची चटणी उन्हाळ्यात खायला? तर मस्तपैकी ते बघा आपल्या घरासमोरच ना आंब्याचं झाड आहे, भरपूर साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत. तर मी ते एकच कैरी तोडलेली आहे, कारण खूप छान आणि म्हणजे आपली ही कैरी आहे ना अर्धी जर केली ना याची चटणी अर्धी कापून तरी पण पुरेसं होतं, कारण त्याच्यामध्ये डाळ वगैरे सगळं असतं ना, तर त्यासाठी. तर इथे बघा मस्त इथे ना मी स्वच्छ कैरी धुवून घेतलं आणि नंतर नाही ते मी कट करायला घेतलेलं आहे. तर गावाकडची कैरीची चटणी म्हणजे ना उन्हाळ्यातील आपल्याला खास आणि आवडणारी आणि चविष्ट ही बरं का रेसिपी आहे. तर मला तरी खूप आवडते बरं का ही कैरीची चटणी. अगोदर ना कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा बॅडगी तिखट आणि मी थोडंसं लाल तिखट वापरते. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून. तर चवीपुरतं मीठ घ्यायचं. छान आता ना मी आज तुमच्याशी ना कैरीची चटणीची रेसिपी शेअर करते. छान येते बघा कैरी स्वच्छ धुवून ना छोटे छोटे असे कट करून घेतलेले आहेत, पण खूपच असे ना टारफल निबर आहेत बरं का या कैरीच्या आमच्या इथल्या. तर थोडंसं मी मोठंच कट करून घेतलेलं आहे, कारण आता मी खलबत्त्यात छान असं ना कुटून घेणार आहे कैरीची चटणी. तर तुम्हाला मी दाखवते कैरीची चटणी जशी बनवते ते मी. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा ना मी कैरी कट करून घेतलेली आहे. थोडंसं ना या कैरीचं टारफल ना खूपच निबर आहे बरं का. मग चाकूने सुद्धा कट केलं तरी पण ना अजिबात येईना. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय एक कैरी छोटी कैरी ती मी चिरून घेतलेली आहे. तर त्यासाठी लागणार इथे मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. तर इथे बघा, तर त्यासाठी लागणार आणखीन ना कांदा कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे. तर मीठ घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मीठ आणि लाल तिखट, हे बॅडगी तिखट आहे बरं का, आणि हे लाल तिखट, एवढं सर्व साहित्य लागतंय. तर चला छान आहे ना आपण आता कैरीची चटणी कुटून घेऊया. तेही खलबत्त्यात वाटणार आहे बरं का कैरीची चटणी. आणि आंबट तिखट आणि हलकी गोड अशी ना ही चटणी भाकरी किंवा पोळीसोबत खायला ना खूपच चविष्ट आणि विशेष करून ना भाकरीबरोबर अप्रतिम लागतं बरं का. अशा ताज्या कैरीचा ना सुगंध तर इतका छान येतो ना, खूप म्हणजे खूप छान. आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीची ना आपली काय असते बॅडगी तिखट असतं आणि लाल तिखट असतं, त्यामुळे ना खूपच छान आणखीन खायला टेस्ट. आणि विशेष म्हणजे हरभऱ्याची डाळ कांदा वगैरे सर्वच असतं बरं का. आणि जे काही काही साहित्य लागले नाही ना ते सर्वच ॲड करायचं. आणि ह्याच्यामध्ये बघा मी आता अगोदर कैरी छान अशी कुटून घेतलेली आहे बारीक, आणि नंतर ना मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, हरभऱ्याची डाळ टाकली, कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे लवकर बारीक होतं. तर नंतर ना मी वरून बघा इथे कांदा टाकलेला आहे आणि नंतर मी थोडंसं जिरं टाकून घेते आणि नंतरच ना मी बॅडगी तिखट आणि लाल तिखट टाकते. तर तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त वापरू शकता. तर मस्त इथे ना आपली कैरीची चटणी बारीक छान इथे कुटून तयार झालेली आहे.
तर ताज्या करीचा सुगंध आणि लसूण मिरचीचा झणझणीत चव आणि खूप छान एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झालेलं आहे बरं का या कैरीची चटणीचा. ही चटणी फक्त चविष्ट नाही तर आपल्या आरोग्यासाठी पण ना खूप म्हणजे खूप फायद्याचं आहे. आणि मला नेहमी ना मी कैऱ्या कधी येतात ना या उन्हाळ्यात ना त्याचीच वाट पाहत असते. मला दिवसभर तरी ना तुम्ही कैरीची चटणी खायला दिली तरी ना मला कंटाळा येत नाही बरं का. खूप म्हणजे खूप माझी फेवरेट ही डिश आहे कैरीची चटणी. आणि त्याच्यामध्ये ना उन्हाळ्यात खूपच उष्ण असतं आणि आपल्या शरीराला थंडावा देतं बरं का हे. आणि आपली पचनक्रिया पण सुधारते. आणि छान अशी ना गावाकडची पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही कैरीची चटणी आहे. आणि प्रत्येक घासात आणि आपल्या प्रत्येक घरघरात ना ही प्रेमाची चव उतरते या कैरीच्या चटणीमध्ये. तुम्हाला इथे दिसत असेल खूप छान इथे ना कैरीची चटणी बनलेली आहे. आणि तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा. आणि कैरीची चटणी कशी झालेली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता चला इथे बघा छानपैकी इथे ना आपलं मनी प्लांट ग्रोथ होते ते तुम्हाला थोडंसं दाखवते. त्याच्यामधलं पाणी वगैरे चेंज केलं. आणि तुम्हाला आजचा माझा ना छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.